जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला VPN आणि CapCut Pro ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुपर VPN Pro हे ॲप्लिकेशन ओपन करून US आपण सर्व्हरवर कनेक्ट करून घ्यायचं आहे. US किंवा UK अशा प्रकारे US नाही UK या सर्व्हरवर आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट झाल्यानंतर बॅक निघून आपल्याला CapCut ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल आजच्या स्टेटसचं ओपन होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये जाऊन जो बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला बीटमार्क प्रॉपर दिलेले आहेत. तर आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचे, या म्हणजे व्हिडिओचं जे सॉन्ग आहे ते एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाईल. त्या ऑप्शनवर काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर म्युझिक एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बीटमार्क करण्यासाठी इथं तुम्हाला पहिला बीट दिसतोय, त्यानंतर थोडंसं स्क्रोल करत जिथं दुसरा बीट दिसेल तिथं आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करून स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं, इथपासून चालू होणार आहे जिथं चेंज होतं आहे तिथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे बीटमार्क करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत अशाच प्रकारे मीही बीटमार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता प्रॉपर आपण बीटमार्क केलेला आहे. आणि या प्रत्येक बीटमार्कमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी तो रिप्लेस करणारा भाग आपल्याला सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आहे. आणि ऑप्शन स्क्रोल करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा फोटो फक्त ॲड करायचा आहे. ॲड करून त्याची साईज आहे ती प्रॉपर सेट करायची आहे. सेट केल्यानंतर अशाच प्रकारे या प्रत्येक बीटमार्कला तुमचा इमेज अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा आहे. आता मीही अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपला इमेज आहे तो रिप्लेस करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे बघू शकताय, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो इमेज ॲड करायचा आहे तो फक्त ॲड करून घ्यायचा आहे. आता इथं मी हा इमेज डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. तर बघू शकता मी अशाच प्रकारे इमेज रिप्लेस करतोय. तुम्ही अशाच प्रकारे प्रॉपर बीटमार्कला इमेज आहे तो रिप्लेस करून घ्या. तर आता बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्कला आपला इमेज आहे तो रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर काय करायचं, जो इथपासून जो सेकंड नंबरचा इमेज आहे तो सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं डुप्लिकेट ऑप्शन मिळून जाईल. तर त्या डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जो लेअर डुप्लिकेट होईल तो लेअर सिलेक्ट करून ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. आणि त्याच इमेज लेअर प्रॉपर सेट करायचा आहे. तर बघू शकता दोन इमेजमध्ये आपण केलेलं आहे. आता आपल्याला इथं दोन इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेज लेअरला परत एकदा ही जी स्टेप आहे ती रिप्ले करायची आहे. तर त्यासाठी तो इमेज लेअर सिलेक्ट करून डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. आणि डुप्लिकेट झाल्यानंतर ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. आणि ती इमेज लेअर तिथंच आपल्याला सेट करायचं आहे. अशाच प्रकारे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, डुप्लिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि ती इमेज लेअर प्रॉपर सेट करायची आहे. आता इमेज लेअर प्रॉपर सेट झाल्यानंतर आपलं ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. आणि मटेरियलमध्ये दिलेली PNG ॲड करून वरती अशा प्रकारे सेट करायचे आहे. आता सेट झाल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला काय करायची, शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रॉपर आपलं इमेज PNG प्रॉपर आपल्याला सर्व ॲड झालेलं आहे. आता फक्त काय करायची तर आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहे. इफेक्ट ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन बॅक निघायचं आहे. तर बॅक निघून आल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच बटरफ्लाय इफेक्ट मिळून जाईल. बघू शकताय तुम्ही, जर बटरफ्लाय ट्रेंडिंगमध्ये नाही मिळाला तर सिम्पली काय करायचं आहे, बटरफ्लाय हा इफेक्ट इथं आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय बटरफ्लाय इफेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला ते इंटरफेस दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे बटरफ्लाय इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाईल. तर तो बटरफ्लाय इफेक्ट काय करायचा आहे, अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तो बटरफ्लाय इफेक्ट ॲड करून याची लेंथ इथपर्यंतच वाढवायची आहे. त्यानंतर सेकंड नंबरला काय करायचं आहे, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून प्रो इफेक्टवर यायचं आहे. आणि प्रो इफेक्टवर आल्यानंतर हॉरिझॉन्टल रियल हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचा आहे. आणि त्याचा फ्रंटचा इमेज अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल. तर जो फ्रंटचा इमेज आहे
तो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर बॅकग्राऊंडचा इमेज आहे तो सिलेक्ट करून आपल्याला स्क्रोल करत ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन सॅच्युरेशन आहे ते आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि ॲनिमेशन आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन बघू शकता स्ट्रेच अँड डिस्ट्रॉक्ट हा इफेक्ट अप्लाय करून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर बघू शकता कॉम्बोमध्ये आल्यानंतर डिस्ट्रॉय राईट अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करून इथं बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटचा इमेज ॲड करून म्हणजे सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये जाऊन पझल हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता व्हिडिओ क्लिक केल्यानंतर नाईट क्लिपमध्ये येऊन स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून प्रो इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इथं क्लिक हा इफेक्ट मिळून जाईल, क्लिक ऑप्शन तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जाऊन ट्रिपसेट 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर मधील जे ॲनिमेशन आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट झाल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये जाऊन फुल इन हा इफेक्ट सिलेक्ट करून वरती तुम्हाला अप्लाय टू ऑल ऑप्शन दिसून येईल. त्या अप्लाय टू ऑलवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये हा ऑप्शन सेट होऊन जाणार आहे. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.